नमस्कार मित्रांनो, तुमची ब्लड शुगर जेवणानंतर अचानक वाढते का? तुम्ही कितीही औषधे घेत असाल, पण जर जेवणाची पद्धत चुकीची असेल तर शुगर कंट्रोल करणे खूप कठीण होऊ शकते. पण आज मी तुम्हाला एक प्लेट फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यामुळे जेवणानंतर शुगर झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही प्लेट महाग नाही, कोणतेही विदेशी पदार्थ नाहीत आणि घरच्या घरी सहज तयार करता येते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक मोठी चूक सांगणार आहे जी 90% मधुमेहाचे रुग्ण रोज करतात. ब्लड शुगर अचानक का वाढते? आपण जेव्हा पांढरा भात, पोळी, बटाटा, मिठाई किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो, तेव्हा ते पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. जेवणानंतर शुगर स्पाइक झाल्यास थकवा येतो, वारंवार भूक लागते, वजन वाढते, किडनी, डोळे आणि हृदयावर ताण येतो. म्हणूनच फक्त काय खाता हे महत्त्वाचे नाही, तर कसे खाता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शुगर कंट्रोल प्लेट फॉर्म्युला काय आहे? तज्ज्ञांच्या मते आपल्या जेवणाच्या ताटाचे 3 भाग असावेत. 50% भाग भाज्या. ताटाचा अर्धा भाग भाज्यांनी भरलेला असावा. उदाहरण: पालक, मेथी, कोबी. फ्लॉवर, दोडका, कारले, काकडी, टोमॅटो या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते. फायबरमुळे अन्नाचे पचन हळूहळू होते आणि शुगर अचानक वाढत नाही. पंचवीस टक्के भाग प्रोटीन. ताटाचा 1/4 भाग प्रोटीनचा असावा. उदाहरण: मूग, हरभरा, डाळी, पनीर, टोफू, अंडी, मासे, चिकन. कमी तेलात. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. पंचवीस टक्के भाग चांगले कार्बोहायड्रेट. उरलेला भाग कार्बोहायड्रेटचा असावा. उदाहरण: ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस, मल्टीग्रेन पोळी. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते पण शुगर झपाट्याने वाढत नाही. जेवणाची योग्य सुरुवात कशी करावी? अनेक लोक आधी भात किंवा पोळी खातात. ही मोठी चूक आहे. योग्य क्रम: 1. आधी सॅलड, 2. मग भाज्या, 3. नंतर प्रोटीन, 4. शेवटी भात किंवा पोळी. असा क्रम ठेवल्यास शुगर स्पाइक कमी होण्यास मदत होऊ शकते. जेवणानंतरची महत्त्वाची सवय: जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका. फक्त 10 ते 15 मिनिटे चालणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे स्नायू रक्तातील ग्लुकोज वापरू लागतात, त्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. "90% लोक करतात ही चूक." अनेक लोक विचार करतात, मी साखर खात नाही म्हणजे माझा डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे. पण खरी समस्या फक्त साखर नाही. खालील पदार्थही शुगर वाढवू शकतात: पांढरा भात, मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस, मिठाई, बेकरी पदार्थ. म्हणून फक्त साखर टाळणे पुरेसे नाही. संपूर्ण आहार संतुलित असणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे महत्त्व: पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी कमी प्यायल्यास शरीरावर ताण वाढू शकतो. दिवसभर थोड्या प्रमाणात पाणी प्या. पण डॉक्टरांनी पाण्यावर काही मर्यादा दिल्या असतील तर त्यांचे मार्गदर्शन पाळा. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी लक्षात ठेवाव्यात अशा 5 गोष्टी: रोज नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे,
पुरेशी झोप, तणाव कमी ठेवणे, नियमित शुगर तपासणी या सवयी दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, ब्लड शुगर नियंत्रणासाठी कोणतीही जादुई गोळी किंवा चमत्कारी उपाय नाही, पण योग्य प्लेट फॉर्म्युला, संतुलित आहार, नियमित चालणे आणि निरोगी जीवनशैली यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते. आजपासून तुमच्या ताटातील अर्धा भाग भाज्यांनी भरा, प्रोटीन वाढवा आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण नियंत्रित ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.